पुण्यातील हडपसरच्या एका हॉस्पिटलमध्ये काल अचानक एक बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली। चक्क त्या वस्तूला एक घड्याळ लावलं होतं। टाइम सेट केला होता 7 तास 12 मिनिटाचा आणि घड्याळ उलट फिरत होतं। शेकडो पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ते हॉस्पिटल गजबजलेल्या परिसरात होतं। जर त्याचा स्फोट झाला असता तर हजारो लोक जागीच संपले असते। त्याच्या काल रात्री टीव्हीवर बातम्या आल्या, सगळीकडे चर्चा सुरू झाली। बॉम्ब शोधक पथक आलं, पोलिसांनी काही वेळातच परिसराचा ताबा घेतला आणि रात्री उशिरा 11 ते 12च्या दरम्यान त्या वस्तूला निकामी करण्यात आलं। आता ही घटना बुधवारी सायंकाळी घडली। आता ही बातमी टीव्हीला आल्यानंतर सगळ्यांना वाटलं पोलीस आले आणि पोलिसांमुळे सगळेजण वाचले। पोलीस जर वेळेवर आले नसते तर अनर्थ घडला असता। लोकांच्या नजरेमध्ये पोलीस वेळेवर आले आणि ते हिरो झाले असं वाटत होतं, पण खरंच सत्य वेगळंच निघालं। कारण जेव्हा ही वस्तू सापडली होती तो वेळ आणि पोलिसांना कळून पोलीस येण्यापर्यंतचा वेळ, याच्यामध्ये एक व्यक्ती देवदूतासारखा धावून आला आणि त्यानेच हा अनर्थ होण्यापासून वाचवला। होय, जेव्हा आज या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले तेव्हा याच्या मागचा मास्टर माइंड तर सापडलाच। आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक डॉक्टर असे काहीतरी करताना आढळून आले की ज्यामुळे शेकडो हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत। लोकांना वाटतंय की पोलिसांनी सगळं केलं, पण खरी गोष्ट वेगळीच आहे। पोलिसांनी नाही तर एका डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक असं काम केलं की ज्यामुळे कुणाला काहीच झालं नाही। मग कोण होता तो देवदूत? त्या डॉक्टरांनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे पोलीस येण्याच्या आधीच सगळे सुरक्षित झाले होते? नेमकं त्या टॉयलेटमध्ये ते डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी असं काय केलं की ज्यामुळे सगळेजण वाचले? आज सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं कोणाचा चेहरा याच्यामध्ये उघड झालेला आहे, कोणत्या मास्टर माइंडचं नाव याच्यामध्ये समोर आलं आणि त्या डॉक्टरांनी तळ हातावर जीव घेऊन नेमकं काय केलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। तारीख होती 13 मे, वार बुधवार। ती संध्याकाळ हडपसरच्या उषा किरण हॉस्पिटल साठी इतर दिवसांसारखीच होती। 40 वर्षापासूनचं जुनं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये विश्वासानं रुग्ण येतात, पण संध्याकाळी 7 वाजता एका सफाई कर्मचारी महिलेच्या किंकाळीने सगळं वातावरण बदललं। हॉस्पिटल व्यवस्थितच होतं। 7 वाजले होते तेवढ्यात एक महिला सफाई कर्मचारी एका टॉयलेटमध्ये सफाई करण्यासाठी गेली। ते टॉयलेट पहिल्या मजल्यावरील त्या ठिकाणी होतं आणि पुरुष स्वच्छतागृह होतं। आता ती तिथे गेली, तिला बेसिन खाली एक चमकणारी गोष्ट दिसली। सुरुवातीला ती तिथे गेली, तिला दिसल्या तिथे 2 पांढऱ्या कांड्या होत्या आणि त्याच्यावर एक घड्याळ लावलेलं होतं। एक घड्याळ होतं जे टिकटिक होत होतं आणि ज्याच्यावर टाइम सेट केला होता 7 तास 12 मिनिटाचा आणि ते आकडे उलटे फिरत होते। 7 तास 11 मिनिटं, 7 तास 5 मिनिटं, 7 तास 4 मिनिटं ते आकडे फिरत होते। आता ती महिला, तिच्या लक्षात आलं, तिला वाटलं हे पिक्चर मधलं एखादी वस्तू आहे की काय, तिला वाटलं याचा स्फोट होणार। ती ताबडतोब बाहेर आली, ती किंचाळली। तिने तिथल्या नर्सला सांगितलं, नर्सनं आरडाओरडा केला आणि ही बातमी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली। डॉक्टर गायकवाड त्यावेळी एका गंभीर रुग्णाची फाईल तपासत होते। बातमी मिळताच ते क्षणाचाही विलंब न लावता टॉयलेटच्या दिशेने धावले आणि त्यानंतर त्यांनी जे केलं त्याने सगळ्या देशामध्ये एक कौतुकाची लाट उसळली। आता कोणतेही डॉक्टर असते तर त्यांनी पळा म्हणून सगळ्यांना बाहेर काढलं असतं आणि ते देखील सगळ्यात आधी तिथून गायब झाले असते, पण या डॉक्टरांनी जे केलं त्याची कल्पनाच कुणी केली नाही। खरं तर ते अगदी शांतपणे त्यांचं काम करत होते, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांनी केलेला तो कौतुकास्पद प्रकार दिसला। त्यांनी केलेला शौर्य पराक्रम तिथे दिसून आला। ताबडतोब ते टॉयलेटच्या दिशेने धावले। समोरचं दृश्य पाहून त्यांचं डोकं सुन्न झालं। 2 जिलेटिनच्या कांड्या, गुंडाळलेले वायर्स आणि त्यावर एक डिजिटल घड्याळ, ज्या टायमर सांगत होता की आता फक्त काही तास उरलेत। 7 मिनिटं, 7 तास 5 मिनिटं, 7 तास 4 मिनिटं, 7 तास 0 मिनिटं असे आकडे उलटे फिरत होते। डॉक्टरांच्या मनामध्ये संघर्ष सुरू झाला। त्या क्षणी डॉक्टरांच्या डोळ्यासमोर 2 चित्र उभे राहिले। आता त्यांना माहिती होतं आता जर पोलिसांना फोन केला तर पोलीस येईपर्यंत वाट पाहणं आणि सगळ्यांना बाहेर काढणं हे एक ऑप्शन होता, पण हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण होते। काही व्हेंटिलेटरवर होते तर काही नुकतेच ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलेले होते जे भूलमध्ये होते। आता त्यांना तातडीनं हलवणं म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं होतं। त्यांच्या मनात एक विचारांचं चक्र सुरू झालं। त्यांना आठवला आपला लहानपणाचा काळ, ज्यावेळी ते शूरवीरांच्या गोष्टी ऐकायचे। त्यांना आठवला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो दयदीप्यमान इतिहास, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं। महाराजांच्या मावळ्यांनी जसं स्वतःच्या कुटुंबाचा जीवाचा विचार न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून दिलं, तसंच काहीसं तत्व आज या डॉक्टरला साथ घालत होतं। त्यांच्या मनात विचार आला, मी एक डॉक्टर आहे, माझा धर्म जीव वाचवणं आहे। आज जर मी घाबरलो आणि हा स्फोट झाला तर माझं 40 वर्षाचं मंदिर आणि यातले निष्पाप जीव मातीत मिसळतील। मृत्यू तर सर्वांनाच येणार आहे, पण आज तो समोर उभा असताना पाठ दाखवणं माझ्या रक्तात नाही। त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला कोणतरी फोन लावला होता।
पुण्यातून वाहतुकीसाठी जे बॉम्ब शोधक पथक आहे ते पोहोचण्यापर्यंत किमान अर्धा तास लागणार होता. इकडे टायमरचा प्रत्येक सेकंद काळजाची धडधड वाढत होता. 7 तास दाखवणारा वेळ आता 6 तासावर आला होता. तिथे उपस्थित असलेल्या 1-2 नर्स धावत आल्या. त्यांनी विचारलं, सर तुम्ही काय करताय? पोलीस येतीलच, आपण लांब जाऊया, रुग्णही पळतात. पण डॉक्टरांनी त्यांना शांत केलं. त्यांना माहिती होतं की आता घाबरायचं नाही. त्यांना माहिती होतं हात थोडा जरी हल्ला तरी फुटू शकतो, पण तरी त्यांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं. त्यांनी काय केलं? त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि ज्यामुळे आज संपूर्ण देशात त्यांचं कौतुक होत आहे. त्यांनी बाजूला पडलेला एक पुठ्ठ्याचा रिकामा खोका मागवला, खोका आणला. आता नर्सच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की डॉक्टर नेमकं काय करतायत. त्यांनी तो पुठ्ठ्याचा रिकामा खोका घेतला. विचार करा, ज्या हाताने आजवर अनेक कठीण ऑपरेशन्स करून रुग्णाला मृत्यूच्या दारातून परत आणले, तेच हात आज साक्षात मृत्यूला स्पर्श करणार होते. डॉक्टरांनी अत्यंत शिताफीने ती वस्तू उचलली. त्यातल्या हाताचा एक छोटासा थरकापही मोठा अनर्थ घडू शकत होता. कपाळून घामाच्या धारा वाहत होत्या, पण डोळ्यात मात्र जिद्द होती. त्यांनी ती वस्तू अगदी बिनधास्तपणे, अगदी हळुवारपणे उचलली आणि खोक्यात ठेवली. कल्पना करा, एक अशी वस्तू की जी हलता क्षणी स्फोट होऊ शकत होता, पण डॉक्टरांनी धीर धरला. ती वस्तू हळुवारपणे खोक्यात ठेवली. मग ते खोकं हातात घेऊन डॉक्टर गायकवाड हॉस्पिटलच्या गजबजलेल्या कॉरिडॉरमधून चालू लागले. समोरून रुग्ण येत होते. नातेवाईक विचारत होते, डॉक्टर आमच्या पेशंटला कधी डिस्चार्ज मिळणार? डॉक्टरांच्या काळजाचा ठोका चुकत होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा संयम होता. त्यांना आठवला मुंबई मेरी जान सारख्या चित्रपटातला तो प्रसंग, जिथे एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं संपतं. पण इथे तो चित्रपट नव्हता, हे कठोर वास्तव्य होतं. त्यांच्या मनात विचार आला, जर ही वस्तू फुटली तर माझी मुलं, माझी पत्नी यांचं काय होईल? पण दुसऱ्या क्षणी समोर दिसणाऱ्या शेकडो रुग्णांच्या चेहऱ्याचं त्यांना बळ दिलं. डॉक्टर ते खोकं घेऊन हॉस्पिटलच्या मोकळ्या मैदानात आले. तिथे त्यांनी तो खोका अंतर्गत सुरक्षित अंतरावर नेऊन ठेवला. ही सगळ्या प्रक्रिया होईपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. जेव्हा बॉम्ब शोधक पथक तिथे आलं तेव्हा त्यांना वाटलं की हे काम त्यांनीच केलंय. पण जेव्हा त्यांना समजलं की एका डॉक्टरने कोणत्याही प्रोटेक्शन गिअर शिवाय ती वस्तू हाताने उचलून बाहेर आणली, तेव्हा अधिकारी नतमस्तक झाले. रात्री 11 वाजता जेव्हा ती वस्तू निकामी करण्यात आली, छोटासा ब्लास्टही झाला, तेव्हा झालेला आवाज हा फक्त स्फोटाचा नव्हता, तर डॉक्टर गायकवाड यांच्या साहसाचा आणि माणुसकीचा विजय होता. हा थरार संपला, तर याच्या मागचा व्हिलन कोण हे कोड अजून सुटलेलं नाहीये. पण याच्यामधले हिरो हे नक्कीच डॉक्टर गायकवाड आहेत. पोलिसांनी जेव्हा रात्री उशिरा हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यामध्ये एक सत्य समोर आलं. संध्याकाळी 4:15 एक संशयास्पद व्यक्ती पांढऱ्या शर्टात आणि पांढरी टोपी घालून ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून हॉस्पिटलमध्ये आली होती. तो व्यक्ती अतिशय सराईतपणे, जणू त्याला हॉस्पिटलचा कानाकोपरा माहिती असावा अशा पद्धतीने टॉयलेटमध्ये शिरला. काही मिनिटात बाहेर पडला. तपासादरम्यान पुन्हा गुन्हे शाखेला काही महत्त्वाची लीड्स मिळाली. आता हे अतिरेकी कनेक्शन आहे की काय असं वाटू लागले, कारण महाराष्ट्रातल्या दुसऱ्या एका भागातून पाकिस्तानच्या एका अतिरेक्याला अटक झाल्याचं बोललं जात आहे. मग त्याचं आणि याचं काही कनेक्शन आहे का? जर इतकं मोठं नाव असेल तर खूप मोठं रॅकेट असू शकतं, अशी चर्चा आता हडपसर परिसरात त्याच्यामुळे उधाण आलेली आहे. मग खरंच याच्यामध्ये काय होतं? काही व्यावसायिक वैमनस्य होतं की कोणाला धडा शिकवायचा होता की काय कारण होतं? मग कोण आहे तो मास्टरमाइंड? लवकरच याचं नाव आणि चेहरा आता उघड होणार. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, त्याचा विलन कोण माहीत नाही, पण त्याचा हिरो तो पांढऱ्या कोटातला देवदूत म्हणजे ते डॉक्टर गायकवाड, डॉक्टर विलास गायकवाड हेच होते. तर मित्रांनो, हा होता जो असा भाग जो आजपर्यंत कोणाला माहिती नव्हता. खरं तर घटना घडतात, पण त्याच्या मागे कोण बलिदान देतं, कोण धाडसी कार्य करतं ते समजत नाही. पण डॉक्टर विलास गायकवाड यांच्या अलौकिक साहसासाठी कमेंटमध्ये सॅल्यूट नक्की लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.